राज्यकर्त्यांची जबाबदारी या विषयाच्या अंतर्गत होऊन घातलेल्या या संमेलनाच्या दुसऱ्या सत्राला जवळजवळ या ठिकाणी समाप्ती होत आहे. अवघ्या 5 मिनिटात या ठिकाणी माननीय गावंडे यांचं जाहीर कीर्तन सुरू होईल. आजच्या या कवी संमेलनाचे नवोदित काही जुने अनुभवी कवी यात आदरणीय विजय मेश्राम साहेब, चक्रधरजी मेश्राम, दामोदर रंगारी, श्री मनसूर, राजन इलमकर आणि कुमारी प्रज्ञा मेश्राम यांनी आपले योगदान या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेलं आहे. या संमेलनाच्या संबंधानं आमच्या एका कवीने एक कविता या ठिकाणी पाठवली. मी फक्त त्याचे एक पर्व आपल्याला वाचून दाखवतो आणि माझी फक्त मी एक कविता सादर करतो. भारतीय संविधान जतन करणाऱ्या माझ्या बांधवांनो, भारतीय संविधान जतन करणाऱ्या माझ्या बांधवांनो, ठेवा ध्यानात बुद्धिजीवी, ठेवा ध्यानात बुद्धिजीवी माझ्या बहुजनांनो. या अंधाऱ्या देशात प्रकाशाची गरज आहे. या अंधाऱ्या देशात प्रकाशाची गरज आहे. जे हवे ते शब्द हद्दपार होण्याच्या वाटेवर आहे. जे हवे ते शब्द हद्दपार होण्याच्या वाटेवर आहे. त्यात नवप्रेरणेची तिची पहाट होत आहे. आपल्या तडफदार युक्तीचा, आपल्या तडफदार युक्तीचा नक्कीच विजय आहे. माझ्या भारतीय संविधान जतन करणाऱ्या प्रिय बांधवांनो, ठेवा ध्यानात बुद्धिजीवी माझ्या बहुजनांनो. तसा हा कार्यक्रम हा लवकर सुरू करावा यांनी मानसिकतेत मी होतो, परंतु वेळ आणि वेळेचा जे काही योगदान म्हणतो आपण त्याला, आणि त्यानंतर नवोदित कवींची नावे या ठिकाणी येतील याची अपेक्षा नसल्यामुळे थोडासा उशीर या ठिकाणी झाला. हरकत नाही. दान आम्हा हे संविधानात दिले, दान आम्हा दिली जाण आम्हा फक्त कर्तव्याची. हे संविधानात दिले दान आम्हा दिली जाण आम्हा फक्त कर्तव्याची. दिली संधी आम्हा इथे शिक्षणाची, दिली संधी आम्हा इथे शिक्षणाची. बनवून माणूस संधी दिली अधिकाराची, बनवून दिली मतांची ताकद बनविले समान. दिली मतांची ताकद बनविले समान. इथे होती लाचारी, इथे होती लाचारी. नव्हते माणूसपण केले ताट त्यांना बनविले सिंहासमान. इथे होती लाचारी, नव्हते माणूसपण केले ताट त्यांना बनविले सिंहासमान. कुणी तुझ्या हे संविधाना ही सारी तुझीच किमया, मी इथे ताट आहे. ही सारी तुझीच किमया, मी इथे गात आहे. ही सारी तुझीच किमया, मी इथे गात आहे. ही सारी तुझीच किमया, ज्ञानाची जळती वाट आहे. ही सारी तुझीच किमया, ज्ञानाची जळती वाट आहे. ही सारी तुझीच किमया. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, न्यायाधीश, ही सारी तुझीच किमया. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, न्यायाधीश, स्त्री, दलित, पुरुष होत आहे. हे संविधाना स्त्री, दलित, पुरुष होत आहे. हे संविधाना दिले दान आम्हा दिली जाण आम्हा कर्तव्याची. म्हणजे दादा या ठिकाणी जी साथ दिली, सहकार्य केलं, या संमेलनाच्या कवी संमेलनाचा अध्यक्ष या नात्यानं आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी हे कवी संमेलन संपलं असं जाहीर करतो. माननीय भगवानजी गावंडे यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक उद्धव जंगारी यांना आजच्या या संविधान प्रबोधन साहित्य संमेलनाचे मेमेंटो हे मी त्यांना देत आहे. स्मरण म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच
झटकाकार म्हणजे उद्धव चक्रधरजी यांना सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात हे मेमेंटो मी देत आहे, त्यांनी स्वीकार करावा. आजच्या या कार्यक्रमाला आमचे जुने मित्र इंजिनियर मेश्रामजी या ठिकाणी आलेत आणि आपल्या कविता सादर केल्या. त्यांना सुद्धा मेमेंटो देत आहे, त्यांनी स्वीकार. या ठिकाणी एका छोट्या मुलीने फार सुंदर वक्तव्य केलं. या वयामध्ये या स्टेजवर ती आली, मोठे मोठे लोक थरथरतात, पण त्या मुलीने सुंदर असं इथे भाषण केलं. त्या मुलीने इथे स्टेजवर यावं आणि हे मेमेंटो घेऊन जावं. प्रज्ञा मेश्राम. आभार. मी या ठिकाणी आता असे जे प्रबोधनकार आयुष्यमान भगवानजी गावंडे आणि त्यांच्या संचांना या ठिकाणी संत त्यांचा आपली जुळवाजुळव करून कार्यक्रम सादर करण्याच्या तयारीत आहेत. सर्व या संचाचं मी बहुजन प्रबोधन मंच अध्यक्ष या नात्याने आणि या गावच्या वतीनं त्यांचा पुष्प देऊन मी स्वागत करत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. संविधान परिवहन साहित्य संमेलन हा नाविन्य केंद्राचा आजारीला आपल्या जिल्ह्यामध्ये एक आजारीचं उपक्रम केला 8 वर्षापासून सातत्याने चालू आहे. ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केला त्या सर्वांना प्रगती जीवन त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या या मतानुसार मी देखील व्यक्त करतो की संविधान साहित्य संमेलन केवळ भंडारा जिल्ह्यापुरतं सीमित न राहता तमाम महाराष्ट्रामध्ये भारतभर असे कार्यक्रम व्हावे यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आपणही कार्यरत राहावं असं सहकार्य करून केवळ तमाम या देशामध्ये संविधानाचं खरं राज्य निर्माण व्हावं यासाठी आपण केलेला हा प्रयत्न निश्चितच उचित आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी या धरतीचा सूर्य ज्याने 45 वर्ष मानवाच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी जसा झुकविला तो धरतीचा सूर्य भगवान तथागत गौतम बुद्ध त्यानंतर जन्माला आलेले ज्यांचा जन्म 1398 मध्ये झाला
ज्यांनी भगवान तथागताच्या धर्माचा संदेश उपदेश केला, ज्यांनी लिहिलं खरं छळवादी ब्राह्मण, खरं छळवादी ब्राह्मण आणि त्यांचा करती अपमान तयासी कुणीही फार देऊ नये असं त्यांनी लिहिलं. की 1660 वर्षांचा जन्म झाला संत तुकोबा. मित्रांनो, भगवान तथागताचा संदेश देणारे या संतांनी लिहिलेले ब्राह्मण है तो क्या हुआ गले में दाना सूर, ब्राह्मण है तो क्या हुआ गले में दाना सूर, आत्मज्ञान की खबर नहीं भले मसाल के भूर. असं त्यांनी लिहिलंय. तो संत कबीर ज्यांची तलवार कुणावर अन्याय करणारी नव्हती, कुणाचा अन्याय सहन करणारी नव्हती. खऱ्या खोवारी भूषण बहुजन प्रतीकाला राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांनी लिहिलंय, अरे माझ्या वडिलांनी उल्लेख केला ते खऱ्या अर्थानं खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूराजे. ही धरती नागाच्या फळीवर पाडलेली नसून गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, घाम गाळणाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या तळहातावर ही भूमी तरलेली आहे अशी त्याने साहित्यातून मांडणी केली. तर साहित्य सम्राट त्यांनी समाज उभा केला. ज्यांनी कीर्तनात लिहिलंय, सांगितलंय, बाबा कुठेही पैदा झाली तेव्हापासून देव कोणा पाहिला नाही, देव कोणाने दिसला नाही आणि देव काही पाहायची वस्तू नाही असं त्यांनी कीर्तनात मांडलेलं आहे. ते निष्काम करून भाग्य बाबा. देवाचा सगळा पैसा गोरगरिबांच्या मुलाच्या शिक्षणावर खर्च करावा असं प्रथमता दिन मानणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख, बाबुराव शेरवाटे, वीर भगतसिंग आणि मंगल यांचं इथे प्रतिभा लावली. मला अतिशय आनंद वाटला आहे. इथे किती लोक आहेत या सर्व बाबांना आणि सोबत मित्रांनो काय पण त्यांचा उल्लेख आम्ही करत आलो. अरे बाबा साहब ने क्या किया, शहीदों का उद्धार किया. बाबा साहब ने क्या किया, शहीदों का उद्धार किया. हे चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. हे राजकारण आम्हाला बंद करायचे आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना बलिदान होता स्मृती ठेवण्यासाठी लोकवादी बाबूने त्यांचं षडयंत्र आहे. आता बंद करायचं आहे. बाबासाहेब ने क्या किया था, नारे लावतो की दलित का उद्धार किया. अतिशय चुकीचं आहे. बाबासाहेब ने क्या किया, अरे भारत का उद्धार किया, बहुजनों का उद्धार किया असं म्हणायचं आहे. ते नारे लावायचे. धन्यवाद भावांनो. दुसऱ्या एखाद्या भावत असताना जयंतीच्या दिवशी लावत असतो आणि लहानपणाला ऐकत होतो, आता ऐकतो. बाबासाहेब कौन थे, दलितों के राजा थे. बाबासाहेब कौन थे, दलितों के राजा थे. चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. अरे बाबासाहेब कौन थे, दलितों के नहीं, उचित नहीं. बाबासाहेब कौन थे, इस भारत के राजा थे, बहुजनों के राजा थे, बहुजनों के राजा थे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहूवाल्यांचे विचार गावात आल्यात, वस्तीवाड्यात देण्यासाठी ज्यांनी अविरतपणे प्रयत्न केले, अखंड प्रयत्न केले, त्यांना यशही आलं. खरोखर त्यांचा त्याग आठवावा लागेल. झोपी तारेची भुकीची पर्वा न करता अवरात्रपणे झटत राहिले, झगत राहिले, लढत राहिले समाजाच्यासाठी, बहुजनांसाठी. महानायक कांशीरामजी या सर्व महामानवांना मानाचा उल्ला करतो, कोटी कोटी अभिवादन करतो. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना मला गर्दीची गरज नाही आहे. मित्रांनो, आजपर्यंत आम्ही कलावंतांना मोठे केलं, गायकांना मोठे केलं, साहित्यिकांना मोठे केले, आवाज चांगला मोठा झाला, कलावंत मोठे झाले, साहित्यिक मोठे झाले, लेखक मोठे झाले, चळवळ मात्र ती भेट आहे. चळवळ मोठी झाली, केवळ ती भेट आहे. गर्दीपेक्षा गर्दी महत्वाची आहे. त्या कार्यक्रमातून बहादुरी आणि मला अतिशय आनंद हा वाटला की येथे या कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये म्हणजे ऐकणाऱ्या श्रोतेमध्ये केवळ 31 वर्षात असून आमच्या याच्यात ओबीसी देखील आहे. मला धन्यवाद आहे. अतिशय आनंद वाटला. कार्यक्रमाला सर्वांनी ऐकून घ्यावं, प्रतिसाद द्यावा, साथ द्यावा.
सर्वांनी एकाग्रतेने सुरुवातीची ध्यान करावी कार्यक्रमाला भरतमती साधुवरानती आज कोण भूषती भीमराजा कोणता जीवनमूर्ती धारिका उदाहरणा अगतिका मार्ग काजा राष्ट्र घटना दिली शोभतया भारती मोठी सत्वदानती सार्थ सज्ञा चवदार संगरी शस्त्रधरिता करी कापला ऐहुरी रौद्ररूपा रणमासरी शरण संघासरी भीमराजा 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 यासाठी गावागावात खेड्यापाड्यात वस्तीवाड्यात हे कार्यक्रमाची अत्यंत गरज आहे. या माता आमच्यापर्यंत आल्या नाही. आमच्यापर्यंत माता कोणत्या आल्या? उडीमाळ, गाणामाळ, नेचकामाळ, ठेचकामाळ, सडीगडीमाळ, खोकरामाळ, कवठामाळ, ज्याचा बाप कोण पाहिला नाही, माय कोण पाहिली, ती मावल्या आमच्यापर्यंत आल्या. म्हणून या मातांच्या विचाराच्या चिंतनाची गरज आहे. मित्रांनो, सज्जनांनो, विनोदातून प्रबोधन आणि मनोरंजनातून समाज प्रबोधन हा विविधांगी कार्यक्रम आहे. या अशा भावी आणि भूमी अशा स्टेजवर हा कार्यक्रमाचा मनादेखील आनंद होत आहे आणि सांगत असताना अरे संगराज सिद्धांगी युद्धभारे भारती संगराज सिद्धांगी युद्धभारे भारती सेनापती बुद्ध हवा कृष्ण नको सारथी कृष्ण नको सारथी आतांचा सेनापती बुद्ध असेल कारण या देशामध्ये या जगामध्ये तमाम भारतामध्ये जगामध्ये प्रथमतः बुद्ध आणि नंतर बुद्धाला आढळला. मित्रांनो, जगाच्या पाठीवर भगवान बुद्धाच्या धर्मावर